नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता तिसरीचा इंग्रजी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण इंग्लिशची पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. मित्रांनो, यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. त्याचबरोबर इंग्लिश आणि मराठीची गणित या विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर त्या पाहण्यासाठी सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा. आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. चला तर मग अधिक वेळ न वाया घालवता आपण ही पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवू. आपला हा पेपर एकूण 40 गुणांचा असणार आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये आपली ही चाचणी घेण्यात येईल. त्यात 30 गुण हे लेखी कामासाठी असतील आणि 10 गुण ओरलसाठी असतील. काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत बघा. त्या सूचनांचं पालन करूनच आपल्याला हा पेपर सोडवायचा आहे. त्यानंतर ओरल सेक्शनसाठी विचारलेले प्रश्न बघा. एक गाणं आपण म्हणून दाखवायचं आहे 6 गुणांसाठी. त्यानंतर स्वतःची माहिती सांगायची, युअर सेल्फ. रायटिंग सेक्शनमध्ये आपल्याला तिसरा प्रश्न विचारलेला आहे बघा, 5 गुणांसाठी. रिकाम्या जागी आपल्याला कंसातला अचूक शब्द टाकायचा आहे. चित्र दिलेलं आहे, त्यावर आधी आपण अंदाज करायचा आहे. नियर, ओव्हर, तिसऱ्यामध्ये झाडाच्या वरती पक्षी उडत आहेत. बिटवीन, दोघांच्या मध्ये लहान मुलगी आहे. आणि 5व्याला विथ. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 बघा. डू ॲज डायरेक्टेड, 3 मार्कांसाठी. ऑब्झर्व द पिक्चर केअरफुली, काळजीपूर्वक चित्राचं निरीक्षण करायचं आहे. आणि करेक्ट सेंटेन्स आपल्याला ओळखायचं आहे. बी भाग बघा. हे पहिल्या वाक्यामध्ये पहिलं वाक्य बरोबर आहे. याच्यात दुसरं आणि तिसऱ्यामध्ये हर. क्वेश्चन नंबर 5 बघा. ऑब्झर्व द पिक्चर्स. पिक्चर पाहायचं आहे आणि त्या पिक्चरचं जे काही नाव असेल त्याला सर्कल करायचं आहे. ॲपल, काईट, ट्री. त्यानंतर गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखून काढायचा आहे. कॅन, फॅट आणि बॅग.
पुढचा प्रश्न पहा. क्वेश्चन नंबर 7. मॅच द शेप. शेप दिलेले आहेत या ठिकाणी 4 आणि त्यांची नावं दिलेली आहेत. आपल्याला त्यांच्या जोड्या लावायच्या आहेत. बघा, पहिले आहे स्क्वेअर. त्याला स्क्वेअरची जोडी लावलेली आहे. दुसरे ट्रँगल. तिसरं आहे सर्कल. अशा प्रकारे अचूक जोड्या लावा आणि 4 गुण मिळवा. क्वेश्चन नंबर 8 पहा. चित्राचं निरीक्षण करायचं आहे, पोएम वाचायची आहे आणि त्या पोएमवर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे बघा. पोएमचं नेम विचारलं आहे पहिल्या प्रश्नामध्ये. पहिल्याच ओळीत नेम दिलेलं आहे ते आपण या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर पुढचे प्रश्न बघा. 2 वर्ड्स लिहायचे आहेत. सी मध्ये रॅमिंग वर्ड लिहा. क्वेश्चन नंबर 9. चार्ट बघायचा आहे आणि मिनिंगफुल सेंटेन्स तयार करायचं आहे आपल्याला. या पद्धतीने. लास्ट क्वेश्चन. काउंट द नंबर. चित्र दिलेले आहेत आणि ते चित्र किती आहेत ते काउंट करायचे आहेत आणि ते लिहायचे आहेत. बघा, पहिल्या चित्रामध्ये शेप दिलेला आहे त्रिकोणाचा, ते आहेत 15. दुसऱ्यामध्ये 14 स्ट्रॉबेरी दिलेल्या आहेत. तिसरे 20 लाईन दिलेल्या आहेत. आणि चौथे मिरची आहे 11. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 3रीची इंग्लिश विषयाची पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.